लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने जीवा नंदिनीला त्याच्याबरोबर राहण्यासाठी भाग पाडणार, तर काव्या पार्थचं मन जिंकण्याचा नवीन प्रयत्न करणार. आता सगळं कसं घडतं हे जाणून घेऊया या पूर्ण व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की नंदिनी जी आहे ती आता जीवाला सांगत असते की हे बघा जीवा, मी तुम्हाला इथे भेटायला बोलवण्यामागचं कारण खूप महत्त्वाचं आहे. बघा, मी त्या दिवशी अचानक घरनं निघून आले आणि त्यामुळे सगळीच गडबड झाली. त्यावर जीवा म्हणतो इट्स ओके नंदिनी, इट्स ओके. त्यावर नंदिनी म्हणते प्लीज मला इंटरप्ट करू नका, मला नेमकं काय बोलायचं आहे हे एकदा पूर्ण ऐकून घ्या. आणि मग नंदिनी पुढे म्हणत असते, आता जे घडून गेलं ते का घडलं, कसं घडलं, कशामुळे घडलं, या सगळ्यावर बोलून आपण आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा हे जे काही घडलं त्यातून मार्ग कसा काढायचा, हे जे काही घडलं त्यातून पुढे कसं जायचं हे बघायला हवं. आणि याच्यातून एकच मार्ग आहे जीवा, आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त घटस्फोट. त्यावर आता जीवा हा नंदिनीकडे बघू लागतो. तर तो नंदिनीला म्हणतो, नंदिनी अगं तू काय बोलतेस, तुला तरी कळतं आहे का, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना. अगं घटस्फोट हा कसा काय मार्ग असू शकतो, मला वाटलं होतं की तू इथे माझ्याबरोबर समजून घ्यायला, मला एक संधी द्यायला बोलवलं असशील, तर तू तर सरळ डिवोर्सबद्दल बोलतेस. नाही गं नंदिनी, काहीही झालं तरी एवढी टोकाची भूमिका घेण्याची काहीही गरज नाही आहे. प्लीज, जीवा तुझ्याशिवाय अपूर्ण आहे नंदिनी, आणि नंदिनी जीवाशिवाय अपूर्ण आहे, आपण एक आहोत. त्यावर नंदिनी जीवाला सांगत असते, हे बघा जीवा, प्लीज तुम्ही फक्त इमोशनली विचार करताय, पण मी प्रॅक्टिकली बोलते. तुमचं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं, पर्यायाने माझी नजर लागली तुमच्या प्रेमाला, पण आता जे घडून गेलं त्याच्यात मी तुम्हाला अडकवून ठेवणं हे तर चुकीचं आहे ना. म्हणूनच मला तुम्हाला मोकळं करून टाकायचं आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात, तुमच्या भविष्यात जे करायचं आहे, जे बनायचं आहे, जे घडायचं आहे, ज्याच्याबरोबर राहायचं आहे त्याबरोबर तुम्हाला राहता यायला हवं. माझ्यामुळे तुम्ही अडकून पडायला नको ना. त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर व्यतीत करायचं आहे. तू माझ्या आयुष्याचा एखादा भाग नाही, तर तू माझं अख्खं आयुष्य आहेस. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा अहो किती फिल्मी बोलताय तुम्ही. नाही म्हणजे हे एवढं फिल्मी फक्त तुम्हाला सुचू शकतं हे आज मला पटलं, पण काय आहे ना जीवा, आता हे खरं तर बोलण्याची वेळ नाही तर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण यावेळी फिल्मी पद्धतीने विचार न करता योग्य त्या पद्धतीने विचार करायला हवा. आणि योग्य हेच आहे की आपण दोघांनी एकमेकांपासून वेगळं होणं. अहो आपण जर एकत्र राहिलो ना तर तुमचीसुद्धा मी फसवणूक करेन असं मला सतत वाटेल, आणि माझीसुद्धा. मला स्वतःला असा खोटारडेपणाचा आरसा नाही दाखवायचा आहे. एकदा झाली तेवढी फसवणूक पुरे झाली. आणि राहिला प्रश्न जीवा तुमच्या भूतकाळाचा, तर तुम्हाला आधीच क्लिअर करते, तुमचा भूतकाळ होता या गोष्टीमुळे मला काहीही हरकत नव्हती. त्यावर जीवा म्हणतो, काय नंदिनी हे बघ, ही गोष्ट मला माहीत नव्हती की तू इतक्या पोलाइटली मला समजून घेशील. अगं एखाद्या वेळी ती मुलगी दुसरी कोणीतरी असती तर कदाचित मी हे सगळं तुला सहज पद्धतीने सांगूही शकलो असतो, पण हे सगळं तुझ्याच आणि माझ्याच बाबतीत, म्हणजे तुझी बहीण आणि मीच म्हणजे. त्यावर नंदिनी म्हणते, इट्स ओके जीवा, इट्स ओके. हे बघा तुम्हाला ऑकवर्ड जातं हे सगळं मला सांगायला, ते मला कळत नाही आहे असं तुम्हाला वाटतं आहे का, पण तसं नाही आहे. अहो मला कळतं आहे, मला सगळं व्यवस्थित कळतं आहे, आणि इट्स ओके. तुम्हाला मला सांगता नाही आलं काही हरकत नाही, पण शेवटी माझी फसवणूक झालीच आहे की. त्यामुळे आता या सगळ्यावर पर्याय एकच, आणि तो म्हणजे तुमचा आणि माझा घटस्फोट. एकदा का घटस्फोट झाला की त्यानंतर तुम्ही तुमच्या मार्गाला मोकळे. त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, मी तयार आहे तुला डिवोर्स द्यायला. नंदिनी म्हणते, गुड, आपण फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स घेऊया. तसंही आपण डिवोर्सचे पेपर्स तर आधीच तयार केलेले आहेत. त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, पण माझी एक अट आहे, आणि ती अशी की डिवोर्स घेण्याची प्रोसेस जशी सुरू आहे तशीच राहील. मी तुला फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स देणार नाही. सर्व फॉर्मॅलिटी आपल्याला कंप्लीट कराव्या लागतील. आपले शेवटचे 2 महिने एकत्र राहिले ते आपल्याला एकत्रच घालवायचे आहेत, आणि त्यानंतर आपलं जे काही काउन्सिलिंग वगैरे आहे सुद्धा आपल्याला 2 महिने चांगल्या पद्धतीने सुरू ठेवायचं आहे. एकदा का हे 2 महिने पूर्ण झाले की त्यानंतर तू जे म्हणशील ते सगळं मला मान्य आहे.
पण हे 2 महिने मला तुझ्याबरोबर मनसोक्त जगायचं आहे. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा हे शक्य नाही आहे. त्यावर जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, मी तुला पर्याय दिला, आता काय करायचं हा निर्णय मात्र सर्वस्वी तुझा आहे. तसंही तू हुशार आहेस, स्वावलंबी आहेस, गुणी आहेस, तू तुझा निर्णय घेऊ शकतेस ना. नंदिनी जीवाला म्हणते, मला ह्या प्रस्तावाचा फेरविचार करावा लागेल. नाही, कारण काय आहे ना, घरी मी तुमच्याबरोबर तुचड्यासारखं नाही वागू शकत. घरी आई बाबा आहेत, ते माझ्यामुळे दुखावले जातील, नाराज होतील, त्यांना वाईट वाटेल, ते सगळं मला नाही बघावणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की माझ्यामुळे कुणाला त्रास होऊ नये, कुणाच्या आयुष्यात भविष्यात अडचणी येऊ नये. आणि मलासुद्धा पुन्हा जुन्या गोष्टींमध्ये रमायचं नाही आहे. मला आता सगळ्यातून मोकळं होत जायचं आहे. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी हे बघ, आता तुला काय करायचं आहे हे तू ठरव. तू मला विचारलंस की मला डिवोर्स हवा आहे, मग मी तुला डिवोर्स देईन हे तर सांगितले. आता पुढे सगळं कसं घडवायचं, काय करायचं हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे. मी येतो, तुझा जो काही निर्णय असेल मी त्याचा आदर करेन, मला तो मान्य असेल. एवढं बोलून जेव्हा घरी यायला निघतो, मालिनी काकू घरामध्ये देवाला प्रार्थना करत असतात की बाबा गणपती राया, माझा मुलगा आज नंदिनीला भेटायला गेला, जीवाचं आणि नंदिनीचं सगळं व्यवस्थित होऊ दे. इतक्यात घरात जीवा येतो. मालिनी काकू काय रे तिकडे काय झालं विचारतात. जीवा हा तोंड पाडून उभा असतो, काही बोलतच नसतो. मालिनी काकू जीवाला पुन्हा म्हणतात, जीवा अरे काय रे, काय झालं, तुझ्याशी बोलतीये ना मी, का मी भिंतीशी बोलतीये असं वाटतंय तुला, काय झालं तिकडे, काय म्हणाली नंदिनी, तुमच्या दोघांमध्ये सगळं सॉर्ट आऊट झालं का, मग नंदिनी कुठे. त्यावर जीवा म्हणतो, आई प्लीज ऐकून घे माझं शांतपणे, आपल्याला वाटत होतं तसं काहीही घडलेलं नाही आहे. त्यावर मालिनी काकू म्हणतात, मग काय झालं आहे. त्यावर जीवा सांगतो, नंदिनीने मला तिला डिवोर्स हवा आहे आणि तोसुद्धा तिला फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स हवा आहे हे सांगण्यासाठी तिकडे बोलवलं होतं. त्यावर मालिनी काकू म्हणतात, काय फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स, बापरे जीवा, अरे मग तू काय म्हणालास यावर, तू तिला स्पष्ट नाही म्हणालास ना, तू तिला सांगितलंस ना की तुला तिच्याबरोबरच आयुष्य घालवायचं आहे वगैरे. त्यावर जीवा मालिनी काकूंना म्हणतो, आई हे बघ थांब, मी सांगतो. मी नंदिनीला म्हटलं ठीक आहे मी तुला डिवोर्स देईन. त्यावर मालिनी काकू म्हणतात, काय जीवा तुला वेडबीड लागलं आहे का, अरे बावळटा तू काय बोलून आला आहेस हे सगळं. त्यावर जीवा म्हणतो, आई प्लीज शांत हो आणि पूर्ण ऐकून घे एकदा. मी नंदिनीला सांगितलं आहे की मी तुला डिवोर्स देईन, पण त्यासाठी मी तुला फास्ट ट्रॅक वगैरे काही निवडू देणार नाही आहे. आपण डिवोर्स हा अगदी लिगल प्रोसिजरनेच घ्यायचा, म्हणजे आपण दोघांनीही एकत्र राहायचं उरलेले 2 महिने, 2 महिन्यानंतर आपला रितसर डिवोर्स होईल तसंच सगळं. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अरे पण का, तुला तर नंदिनीबरोबर आयुष्य घालवायचं होतं ना, आता तू नंदिनीकडे चालला होतास ते नंदिनीला समजावण्यासाठी, मग हे सगळं का. त्यावर जीवा मालिनी काकूंना सांगतो, आई 2 महिन्यात मी नंदिनीचं मन जिंकेन, फक्त ती माझ्या जवळ राहायला आली पाहिजे. मालिनी काकू म्हणतात, जीवा अरे हे सगळं तुला सोपं वाटतंय का. त्यावर जीवा म्हणतो, आई सोपं नसलं तरी अवघड, कठीण, अशक्य तर नक्कीच नाही आहे ना. हा मला मान्य आहे की हे सगळं करताना मला खूप जड जाणार आहे, खूप त्रासही होणार आहे, पण सगळा त्रास सहन करण्याची माझी तयारी आहे, सगळ्या त्रासाची मी जबाबदारी घेतो आहे. जर मी नंदिनीबरोबर लग्न केल्यापासून तिला फक्त दुःख, वाईट वाटेल असं शब्द, त्रास एवढंच देत आलो आहे, तर आज जर ती माझ्यावर नाराज आहे तर मी तिला समजवूसुद्धा नक्की शकतो ना. तुझ्या मुलावर विश्वास आहे ना, मग बास. त्याबरोबर दुसरीकडे आता काव्य विचार करत असते की मलासुद्धा काहीही करून पार्थ देशमुखांना मनवायचं आहे, पण कसं म्हणू, पार्थना मी कसं पटवून देऊ की माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे, कसं त्यांना समजवू. काहीही करून मला त्यांना ही गोष्ट पटवून द्यावीच लागेल. मी जेव्हा त्यांना रेड वेल्वेट पेस्ट्री पाठवली होती डिलिव्हरी बॉयच्या हातून, तेव्हा ते काय म्हणाले होते की त्यांचं आता प्रेम या शब्दाबरोबर काही नातं उरलेलं नाही आहे, विश्वास उरलेला नाही आहे. पण देशमुख, आता जरी तुमचा विश्वास नसला तरी यापूर्वी तुमचा प्रेमावर खूप विश्वास होता आणि प्रेमासाठी प्रेमाच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्याही होत्या. मग आता तुमचं हेच प्रेम, ह्याच प्रेमाने त्या प्रेमासाठी प्रेमाच्या प्रेमळ गोष्टी करणार. पण काय, मी देशमुखांसाठी काय करू. मग काव्याला आठवते तिने पार्थची गाडी पंक्चर केलेला प्रसंग. मग काव्या पुन्हा विचार करते की येस, आज पुन्हा एकदा मी पार्थ देशमुखांच्या गाडीचा टायर पंक्चर करणार आणि पार्थ देशमुखांना माझ्याबरोबर रिक्षाने घरी घेऊन जाणार. वा 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 काव्या वा, तुला काय भन्नाट, जबरदस्त, अडक कडक लय भारी आयडिया सुचली आहे. आता अजिबात वेळ वाया न घालवता पटकन मला घराबाहेर पडायला हवं. पण घरी काय सांगून जाऊ, नाही म्हणजे
घरी कसं सांगू की मी पार्थकडे चालली आहे. नाही, आईला सांगते आणि निघते असा विचार करत काव्या पार्थच्या ऑफिसला येते. पार्थची गाडी बाहेरच लावलेली असते. काव्या अलगद टायर पंक्चर करते आणि रिक्षात बसून राहते. आता काव्या ही वाटच बघत असते पार्थची. पार्थ तिकडे येतो, गाडीचा टायर पंक्चर बघतो. काव्या लगेच तिकडे रिक्षा घेऊन येते आणि पार्थला म्हणत असते, देशमुख काय झालं, तुमचा काही प्रॉब्लेम झाला आहे का? चला मी सोडते तुम्हाला घरी, या बसा. आता पार्थ काव्याला गाडीत बसण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असतो. काव्या त्याला खूप रिक्वेस्ट करत असते. इतक्यात त्या ठिकाणी रम्या गाडी घेऊन येते. आता रम्या पार्थला म्हणते, पार्थ अरे काय रे, तू इथे असा काय करतोयस रस्त्यात उभा? मी मागे तुझी गाडी पंक्चर झालेली पाहिली. चल मी तुला घरी सोडते, मी सुद्धा घरीच चालली आहे. त्यावर लगेचच काव्या ही म्हणते, ए रम्या तू आमच्या मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस. आम्ही नवरा बायको आहोत ना, आम्ही आमचं बघून घेऊ. मी आणली आहे त्यांना रिक्षा घ्यायला. त्याबरोबर पार्थ हा लगेचच काव्याला म्हणतो, शट अप. समजलं ना? माझ्या घरच्यांबरोबर ह्या शब्दात बोलायचं नाही, रिस्पेक्टफुली बोलायचं. आणि मग तो रम्याच्या गाडीत बसतो आणि आता रम्या आणि पार्थ तिकडनं पुढे येतात. पार्थला सुद्धा काव्याबरोबर हे इतकं रूड बिहेव करताना खूप वाईट वाटत असतं, पण त्याच्याकडे पर्याय नसतो. त्यानंतर मग तो थोडं पुढे येतो रम्याबरोबर आणि रम्याला कॉर्नरवरती गाडी थांबवायला लावतो. रम्या म्हणते, अरे पण कशाला? पार्थ म्हणतो, थांबव तर खरं. रम्या कॉर्नरला गाडी थांबवते. पार्थ गाडीतून खाली उतरतो. रम्या काय झालं विचारते. तर पार्थ रम्याला सांगतो की मी तुझ्याबरोबर इथवर आलो ते फक्त काव्याला जेलेसी फील व्हावी, काव्याला तिच्या चुकीचा पश्चाताप व्हावा ना, यासाठी. त्यावर माझ्या मनात तुझ्याबद्दल काही फिलिंग्स वगैरे नाही आहे. तर रम्या प्लीजच त्यामुळे माझ्यापासून जमेल तितकं लांब राहा, कारण उगाच मला तुला खोटी आशा नाही दाखवायची. एवढं बोलून पार्थ तिकडनं चालतच घरी जातो. तर आता काव्या ही खूपच जास्त नाराज झालेली असते, पण ती विचार करते की आत्ता जरी पार्थ देशमुख तुम्ही माझी लिफ्ट घेतलेली नसली ना, तरी मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही फक्त माझे आहात, माझे होतात आणि कायमस्वरूपी माझेच राहणार. माझ्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचारच करू शकत नाही, आणि तुम्ही जरी विचार केलात ना तरीही मी तुम्हाला सोडू शकत नाही. आज जरी तुम्ही त्या रम्याबरोबर गेला असलात की नाही, तरीही तुमचं मन मात्र आजही माझ्याच जवळ आहे आणि कायम तुमचं मन माझ्याच जवळ राहील. माझा एक प्लॅन हुकला म्हणून काय झालं? पुन्हा मी नव्याने उभी राहीन, मी पुन्हा नव्याने प्लॅन करेन आणि बघा पुढच्या वेळी का होईना पण तुम्ही नक्की माझ्याबरोबर घरी यायला तयार झालेले असाल. मी काहीतरी पर्याय काढेनच. तर दुसरीकडे आता नंदिनीसुद्धा घरी आलेली असते आणि आता ती विचार करत असते की जीवानी हा काय मार्ग सुचवला. हे काय लहान मुलांप्रमाणे त्यांनीसुद्धा मला अट घातली. काय तर म्हणे 2 महिने मला त्यांच्याबरोबर राहावं लागेल. त्यांच्याबरोबर राहायचं नाही आहे, त्यांच्याबरोबर संसार करायचा नाही आहे, म्हणूनच तर मी इकडे माझ्या माहेरी निघून आली आहे ना. पण त्या मूर्ख माणसांना ही गोष्ट कळत कशी नाही आहे की मला त्यांच्याबरोबर राहायचंच नाही आहे ते. पण नाही, काहीही झालं तरी मला तिकडे जायचं नाही आहे. पुन्हा मला जीवांमध्ये रमायचं नाही आहे. नाही, मी नाही जाणार तिकडे. इतक्यात नंदिनीला तिचं प्रतिबिंब दिसतं आणि ते नंदिनीवर हसतं. नंदिनी म्हणते, तू तू इथे काय करतेस आणि तू अशी हसते का? तुला इथे दिसतंय ना की माझा किती गोंधळ उडाला आहे ते? त्यावर तिचं मन म्हणतं, तेच तर, तुझा गोंधळ उडाला आहे म्हणूनच तर मी आली आहे ना. त्यावर नंदिनी म्हणते, का? मी माझा गोंधळ सावरू शकते. त्याबरोबर आता लगेचच तिचं मन तिला म्हणतं, अगं तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. आपल्यात मी तू तुझं माझं असं काही नाही आहे, कळलं का तुला? आणि राहिला प्रश्न, तू जीवाबरोबर घरी राहायला जायचं नाही की हा? तर मला एक गोष्ट सांग, जीवाने तुझ्या पुढे अशी अट कुठे टाकली की तू त्याच्या घरी त्याच्याबरोबर राहायला जा म्हणून? त्याने तर तुला फक्त सोबत राहण्याची अट घातली आहे ना. मग तुम्ही वेगळे कुठेही राहू शकता, 2च तर महिन्यांचा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुझा स्वतःवर ताबा नाही आहे का? तू स्वतःला कंट्रोल ठेवू शकत नाहीस का? असं असेल तर मग मात्र गडबड आहे. एवढं बोलून आता तिचं मन तिला म्हणतं, तू ठरव, तुझा स्वतःवर ताबा आहे का नाही? तू जीवापासून लांब राहू शकशील का नाही? कारण जर फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स हवा असेल तर त्याची ही अट तर तुला मान्य करावी लागेलच. मग एवढं सांगून तिचं मन तिकडनं निघून जातं. मग नंदिनी ठरवते की नाही, जर मला जीवांपासून खरोखर फास्ट ट्रॅकवरती वेगळं व्हायचं असेल तर मला जीवांची कोणतीही अट मान्य करावीच लागेल. मग नंदिनी ठरवते की मी जीवांबरोबर राहायला तयार आहे. आणि मग ती आता जीवाच्या फोनवरती फोन करते. जीवा ताबडतोब नंदिनीचा फोन उचलतो. नंदिनी म्हणत असते, हॅलो. त्यावर जीवा म्हणतो, बोल ना,
नंदिनी म्हणते, दिवसभर मी खूप विचार केला आणि खूप विचार केल्यानंतर मला असा अनुभव, असा विचार आलेला आहे की तुम्ही म्हणताय ते ऐकायला तयार आहे. त्यावर जीवा म्हणतो, म्हणजे? त्यावर नंदिनी म्हणते, मी तुमच्याबरोबर राहायला तयार आहे, फक्त आपण देशमुखांच्या घरी राहायचं नाही. त्यावर जीवा म्हणतो, मग आपण कुठे राहायचं? नंदिनी सांगते, दुसरीकडे कुठेही, कारण मला आईबाबांना त्रास झालेला चालणार नाही. त्यावर जीवा फोन ठेवून देतो. आता त्याला प्रश्न पडतो की नंदिनीबरोबर दुसरीकडे कुठे राहायचं, कारण आपलं तर दुसरं कुठलं घर वगैरे नाही आहे. त्यावर मग काव्या त्याच्याकडे आलेली असते आणि काव्या आता जीवाला सांगते, अरे जीवा, तू असा का विचार करतोयस की दुसरंच घर घेतलं पाहिजे? अरे मूर्खा, नंदिनीताईचं माहेर, आमचं घर, मोहित्यांचं घर, मोहिते निवास आहे की. नंदिनीताई सध्या तिथे राहते की नाही? मग तूही जा आणि राहा की नंदिनीताई बरोबर तिथे. आणि राहिला प्रश्न नंदिनीताईला मनवण्याचा, तर तिथे राहूनसुद्धा तू नंदिनीताईला मनवू शकशीलच की. उलट तिथे तर आई आणि आरोहीसुद्धा आहेत तुझ्या मदतीला, कळलं का? त्यावर जीवा म्हणतो, अरे यार हो की काव्या, खरंच यार, खरंच यू आर माइंड ब्लोईंग, यू आर ग्रेट, ॲक्सिलेंट, अमेझिंग. आता तू फक्त बघच मी तुझ्या नंदिनी ताईला कसं यू चुटकीसरशी पटवतो ते. त्यावर काव्या म्हणते, नाही या नंदिनी ताईला चुटकीसरशी पटवणं खूप अवघड आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, अरे ह्या जीवाला चॅलेंज करू नकोस, तू बघत राहशील की मी काय करतो ते. चकाचक बाई नाही जर पुढच्या 2 महिन्यात माझं प्रेम कबूल करून माझ्याबरोबर घरी आपल्या परत आली ना, तर माझंसुद्धा नाव जन्मीजय विक्रम देशमुख नाही. आणि मग आता जीवा हा अचानक भयानक पद्धतीने बॅग वगैरे घेऊनच नंदिनीच्या घरी प्रकट झालेला असतो. जीवा डोरबेल वाजवतो, ह्या एवढ्या वेळी कोण आलं असेल असा विचार करत नंदिनी जाऊन दरवाजा उघडते. समोर जीवा असतो. जीवाला बघून नंदिनी बघतच राहते आणि जीवा विचारतो, काय गं अशीच बघत थांबशील का? नंदिनी म्हणते, तुम्ही इथे काय करताय? ते सुद्धा यावेळी. जीवा म्हणतो, आतमध्ये येऊ का? आत येऊन बोलू? त्यावर नंदिनी जीवाला आतमध्ये घेते. जीवा म्हणत असतो, मी इथे राहायला आलोय. नंदिनी म्हणते, काय? त्यावर जीवा सांगतो, हो, तूच म्हणालीस ना की तुला माझ्याबरोबर 2 महिने राहायचं आहे, तू तयार आहेस, पण तुला आपल्या घरी राहायचं नाही आहे. म्हणून मग मी विचार केला की मी तुझ्या घरी राहतो आणि म्हणूनच इथे मी तुझ्याबरोबर राहायला आलो आहे. आता पुढचे 2 महिने मी इथेच राहणार. जर तू इकडनं मला जायला सांगितलंस तर मग मात्र मी तुला डिवोर्सचे पेपर्स देणार नाही. आता काय करायचं ते तुझं तू ठरव. मग मात्र नंदिनीचा नाईलाज होतो आणि नंदिनीला जीवाला घरात घ्यावंच लागतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.